मुंबईत सध्या मराठा आंदोलन सुरू आहे। या मराठा आंदोलकांच्या अनेक शेकडो गाड्या ज्या आहेत त्या सध्या मुंबईच्या वेगवेगळ्या रस्त्यांवर लागलेल्या आहेत। त्यामुळे मुंबईतला वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय। तो त्रास आणखीन वाढू नये यासाठी मुंबईच्या टोल नाक्यांवर सध्या वाहतूक विभाग कारवाई करत आहे। आपण पाहताय मी सध्या वाशी टोल नाक्यावर आहे आणि या टोल नाक्यावर देखील वाहतूक विभागाने जे ट्रिपल एक्सेल गाड्या आहेत किंवा जे ट्रक आहेत, टँकर आहेत, मोठमोठे कंटेनर आहेत ते थांबवून ठेवलेले आहेत। मुख्यतः जे कंटेनर किंवा जे टेम्पो या ठिकाणी मालवाहतूक करत आहेत आणि मोठे आहेत आकाराने, त्याला 4 एक्सेल गाड्या म्हणतात, 5 एक्सेल गाड्या म्हणतात, त्या सगळ्या गाड्या या थांबवण्यात आलेल्या आहेत। आणि मुंबईच्या केवळ वाशी टोलनाक्यावर नाही तर ऐरोली टोलनाका, ठाणे टोलनाका, दहिसर टोलनाका अशा सगळ्याच टोलनाक्यांवर अशा प्रकारे माल वाहतूक करणारे, जे जड वाहतूक करणारे जे ट्रक, टेम्पो किंवा कंटेनर आहेत ते थांबवण्यात आलेले आहेत। आणि याचा एक वेगळा परिणाम देखील होतो आहे, ते म्हणजे यापैकी अनेक गाड्यांमध्ये काही नाशवंत माल आहे आणि जो माल 1-2 दिवसानंतर खराब होईल अशा प्रकारचा माल आहे। काही कंटेनरमध्ये किंवा काही टँकरमध्ये या ठिकाणी डिझेल, पेट्रोल ठेवण्यात आलेलं आहे, जे हिंदुस्थान पेट्रोलियम किंवा भारत पेट्रोलियम सारख्या महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये जाणार आहे। त्यामुळे या गोष्टीचा फटका मुंबईकरांना बसू शकतो। काल ऐरोलीच्या टोल नाक्यावर अशाच प्रकारे 2 ट्रक हे थांबवण्यात आलेले होते, ज्यामध्ये गुलाबांची फुलं होती, रोपवाटिका होते आणि त्या मालाचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे मुंबईतली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक विभागाने जरी या डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल गाड्या थांबवलेल्या असल्या, हे हेवी व्हेकल जे आहेत, जड माल वाहतूक करणारे जे कंटेनर, टँकर जे आहेत ते थांबवलेले असले तर देखील त्याचा दुसरा परिणाम देखील होतोय आणि काही लोकांचं त्यामध्ये नुकसान देखील आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।